Question 5th. Write the subset relation between the sets. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. And second question, which set can be the universal set for above sets? म्हणजे पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. नंतर एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. आणि त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे, वरीलपैकी कोणता संच ह्या उदाहरणात विश्व संच म्हणून घेता येईल. तर इथे संचांची नावं दिलेली आहे. कोणती संचांची नावं? पी, एम, आय, बी आणि एच. पी हा संच आहे पुण्यामध्ये जे राहतात रहिवासी रेसिडेंट्स त्यांचा आहे. तसंच एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच. आय हा इंदोर मध्ये जे राहतात त्यांचा संच. आणि बी हा भारत देशामध्ये म्हणजे इंडियामध्ये जे राहतात त्यांचा संच. आणि एच हा महाराष्ट्रात जे राहतात रहिवासी त्यांचा संच. तर दुसरा प्रश्न काय आहे, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट. तर हे जे सेट आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे म्हणजे विश्व संच कोणता आहे, युनिव्हर्सल सेट कोणता आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला दिसतं ह्याच्यात 2 राज्य आहेत, 2 मोठ्या सिटी आहेत आणि एक देश. देश कोणता आहे? भारत. भारत देशामध्ये कोणते राज्य आहेत? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि त्याच्या मध्य प्रदेश मधलं गाव कोणतं आहे? इंदोर. आणि तसंच महाराष्ट्रातलं गाव कोणतं आहे? गाव म्हणजे सिटी, मोठी सिटी कोणती आहे? पुणे. तर याच्यावरून आपल्याला काय समजतं की हे सगळे रहिवासी हे भारत देशातले आहेत. म्हणजे मग इथं आपण विश्वसंच कोणता घेणार? भारत म्हणजे इंडिया. युनिव्हर्सल सेट बी. बी इज अ युनिव्हर्सल सेट फॉर द अबव सेट्स. हे दुसऱ्याचं उत्तर झालेलं आहे. तर आता आपण आधी पी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. यावरून आपण काय म्हणू की पुण्यात राहणारे रहिवासी हे भारत देशातच राहतात. म्हणजे काय तर पी इज अ सबसेट ऑफ बी असं आपण म्हणू. कारण पुण्यातला प्रत्येक रहिवासी हा भारत देशात राहतो, इंडियामध्ये राहतो. आणि सेट कोणता आहे हा? बी. बी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. देअरफॉर पी इज अ सबसेट ऑफ बी. सिमिलरली पी इज अ सबसेट ऑफ एच. व्हाय? बिकॉज Pune is in Maharashtra. Therefore, also P is a subset of H. P is a subset of B and P is a subset of H. P हा B चा उपसंच आहे. P हा H चा पण उपसंच आहे. The residents in Pune are residents of India and residents in Pune are residents of Maharashtra. Similarly, we can write Indore. Indore is a subset of B. And Indore is also residents. The residents in Indore are residents of Madhya Pradesh. Therefore, is a subset of M. Madhya Pradesh. The residents in Indore are residents of India. The residents in Indore are residents
of Madhya Pradesh. Madhya Pradesh. Similarly, we can write M is also subset of B and H is also subset of B. That is, residents in Madhya Pradesh are residents of India. Similarly, the residents in Maharashtra are residents of India. M is a subset of B. That is, residents in Madhya Pradesh are also residents of India. H is subset of B because the residents in Maharashtra are also residents of India. Now second question, answer of second question. Which set can be the universal set for above set? Set B is universal set for above set. Set B. Therefore, answer of second question, set B can be the universal set for the above sets. Question 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? Question first and second. Question first, set A is a set of multiple of 5. Set B is a set of multiple of 7. Set C is a set of multiple of 12. And second question मध्ये P is a set of integers which are multiples of 4. And T is a set of all even square numbers. तर खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्व संच घेता येईल. क्वेश्चन 1, प्रश्न 1, ए बरोबर आहे 5 च्या पटीतील संख्यांचा संच, बी बरोबर आहे 7 च्या पाढ्यातील संख्यांचा संच, सी बरोबर आहे 12 च्या पटीतील संख्यांचा संच. आणि क्वेश्चन 2, प्रश्न त्याच्यामधला प्रश्न दुसरा, पी बरोबर आहे 4 च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि टी बरोबर आहे सर्व समवर्ग संख्यांचा संच. तर इथे आपण आता पहिला क्वेश्चन सोडू, त्याचे उत्तर लिहून काढू आपण आन्सर. ए सेट कशाचा आहे, तर सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 चा पाढा. तसंच बी इज अ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. C is a set of multiples of 12. तर ह्या तिन्ही संचाचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की ह्या तिन्हीपैकी कोणता सुद्धा विश्वसंच होऊ शकत नाही, कारण त्यांचे घटक सगळे वेगळे आहेत. तर आपण आता काय करणार आहोत, ह्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत, ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. तसंच ह्या सगळ्या पूर्ण संख्या आहे आणि हे सगळे धन पूर्णांक संख्या पण आहेत. म्हणून आपण काय म्हणणार की ह्या तिन्हींचा विश्वसंच काय आहे, नैसर्गिक संख्यांचा संच n आणि W बरोबर आहे पूर्ण संख्यांचा संच. म्हणजे हे ए बी सी हे पूर्ण संख्या संचाचे उपसंच आहे. तसंच आपण धन पूर्णांक संख्यांचा संच त्याचे सुद्धा हे उपसंच आहेत. म्हणून ह्या तिन्ही संचासाठी विश्वसंच कोणते असतील, तर नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच आणि धन पूर्णांक संख्यांचा संच, हे तिन्ही संच ह्या तिन्ही संचासाठी विश्वसंच असतील. n is a set of natural numbers, W is a set of all whole numbers, and I is a set of positive integer. That is, elements in n contains 1, 2, 3 up to infinity, and 0, 1, 2, 3 up to infinity, and positive integers only.
1 2 3 up to infinity. Therefore these three sets can be universal set. हे तिन्ही सेट विश्वसंच असू शकतील. या तिन्ही संचाचे हे तिन्ही सेट विश्वसंच असू शकतील, म्हणजे विश्वसंच आहेत. तर इथे P is a set of integer which are multiples of 4. Therefore P contains 4, 8, 12, 16. These all are elements of set P. Now T is a set of all even square numbers. Therefore 4. Then after that 16. Then 36. Square of 2 is 4. Square of 4 is 16. Square of 6 is 36. Square of 8 is 64. Therefore here also all these three are universal set. So here set of natural numbers, set of whole numbers or set of positive integers can be universal set. Question 7. Let all the students of a class is a universal set. Let A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. Now set A is students who secure 50% or more marks in maths. Therefore complement of A is nothing but students who secure less than 50% marks in maths. A is a set of students who secure 50% or more marks in maths, and A dash, that is complement of A, is a set of students who secure less than 50% marks in maths. म्हणजे A ह्या संचामध्ये A हा अशा विद्यार्थ्यांचा संच आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 50% किंवा 50%पेक्षा जास्त गणितामध्ये मार्क्स मिळाले आहेत. आणि A चा पूरक संच A डॅश, आपण इथे A डॅश धरलाय म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ A. पूरक A चा पूरक संचामध्ये असे मुलं आहेत की ज्यांना 50%पेक्षा कमी मार्क मिळाले आहेत गणितामध्ये. वर्गामध्ये जेवढी मुलं आहेत त्यांना काय समजले आपण, विश्वसंच समजलेले आहे. आणि त्याच्यापैकी A हा संच असा आहे की ज्याच्यामध्ये अशी मुलं आहेत की ज्यांना 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. तर आपल्याला पूरक संच काढायचा आहे A चा. म्हणून आपण पूरक संच A चा पूरक संच म्हणजे काय लिहिलंय की असे वर्गामधले विद्यार्थी आहेत की ज्यांना गणितामध्ये 50%पेक्षा कमी मार्क मिळाले.